गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण सेकंड नंबरची जी पोएम आहे अव्ययमाला ती बघणार आहोत. आता अव्ययमाला म्हणजे काय की अव्ययमालामध्ये काय सुभाषित दिलेले आहे. जे संस्कृत भाषेमध्ये सुभाषित म्हणजे हे संस्कृत लँग्वेजचं एक वैशिष्ट्य असतं आणि ही सुभाषितं फक्त गेय नसतात. गेय म्हणजे फक्त रिदमिक याच्यामध्ये नसतात, तर त्या शब्दांमध्ये काहीतरी महत्त्वपूर्ण गोष्टी सांगितलेल्या असतात ज्या आपल्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. सोबतच या सुभाषितांमध्ये फक्त अव्ययांमुळे यांचं सौंदर्य वाढत नाही, तर कोणत्या तरी धातूपासनं म्हणजे जे काही धातू आपण संस्कृत भाषांमध्ये वापरतो त्या धातूंना सुद्धा अव्यय लागल्यानंतर त्याचा अर्थ काय तयार होतो किंवा त्याच्यापासून सुद्धा आपण कसे काय अव्यय वापरू शकतो धातूपासून, या सगळ्या गोष्टी यात सांगितलेल्या आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून अव्यय म्हणजे काय हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असते. आपण आधी जो ग्रामर पोर्शन घेतलेला होता त्याच्यात बघितलंय की धातू साधित अव्ययाने आपण बघितलेले होते की कोणताही शब्द जो कधीच बदलत नाही, लिंग, वचन, पुरुष या सगळ्यांमध्ये असल्यावर त्या धातूला कोणताही जर बदल होत नसेल तर तो म्हणजे अव्यय होतात. इन शॉर्ट, ज्यात काही बदल होत नाही ते शब्द म्हणजे अव्यय असतात. तर या अव्ययानुसारच आपल्याला काही सुभाषितं या अव्ययमालेमध्ये दिलेले आहेत, तर ते आपल्याला बघायचं आहे. तर पहिला श्लोक काय आहे? श्रोतुम कर्णो वक्तुम हास्यम सुहास्यम घ्रातु घ्राणम पादयुग्मम विहर्तुम द्रष्टुम नेत्रे हस्तयुग्मम च दातुम ध्यातुम चित्तम येन सृष्टम स पातुम. काय म्हटलेलं आहे? श्रोतुम कर्णो वक्तुम हास्यम सुहास्यम. श्रोतुम कर्णो म्हणजे काय? ऐकण्यासाठी आपल्याला काय दिलेलं आहे? देवाने कान दिलेले आहे. श्रोतुम कर्णो म्हणजे ऐकण्यासाठी कान दिलेले आहे. वक्तुम हास्यम सुहास्यम म्हणजे काय? बोलण्यासाठी सुंदर हास्य असलेले असे तोंड. घ्रातुम घ्राणम. घ्रातुम घ्राणम म्हणजे काय? आपल्याला देवाने नाक दिलेलं आहे. आपण नाकाने काय करत असतो? वास घेत असतो, म्हणजे स्मेल घेत असतो. त्याच्यासाठी आपल्याला देवाने नाक दिलेलं आहे. पादयुग्मम विहर्तुम. आता पादयुग्मम म्हणजे पायांची जोडी. आपल्याला एकच पाय आहे का? नाही, आपल्याला दोन पाय आहे, म्हणून इथे पादयुग्मम म्हटलेलं आहे, म्हणजे दोन पायांची जोडी. ती कशासाठी? विहर्तुम म्हणजे फिरण्यासाठी आपल्याला दोन पाय दिलेले आहेत. द्रष्टुम नेत्रे बघण्यासाठी म्हणून देवाने आपल्याला डोळे दिलेले आहे. हस्तयुग्मम च दातुम हाताची. आता पुन्हा इथे हस्तयुग्मम म्हटलेलं आहे. हस्तयुग्मम म्हणजे काय? तर दोन हातांची जोडी. आपल्याला दोन हात देवाने दिलेले आहे, एकच दिलेला आहे का? नाही, म्हणून आपण इथे हस्तयुग्मम म्हणजे दोन हात. च दातुम म्हणजे दान देण्यासाठी आपल्याला काय दिलेलं आहे? देवाने दोन हात दिलेले आहे. ध्यातुम चित्तम येन ध्यान करण्यासाठी म्हणून मन दिलेलं आहे. येन सृष्टम स पातून म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्याने निर्माण केलेल्या आहेत तो ईश्वरच आमचे रक्षण करणार आहे. म्हणजे काय की ऐकण्यासाठी ज्याने कान दिलेले आहे, बोलण्यासाठी सुंदर असे हास्य असलेला चेहरा दिलेला आहे, वास घेण्यासाठी ज्याने नाक दिलेला आहे, फिरण्यासाठी दोन पाय दिलेले आहे, दान देण्यासाठी म्हणून दोन हात दिलेले आहे आणि ध्यान करण्यासाठी म्हणून ज्याने मन निर्माण केलेलं आहे, असा तो ईश्वर या सगळ्यांचे रक्षण करो. याच्यानंतरचा श्लोक काय आहे? गुणाहा कुर्वन्ति दूरेत्वी वसताम सताम केतकी गंध माग्राह्य स्वयमायाती षटपदाः. म्हणजे काय? गुणाहा कुर्वन्ति दूत्वम. आता गुण जे असतात हे प्रत्येकांचं रिप्रेझेंटेशन करत असतात, पण कोणाचं? दूरेपी वसताम सताम म्हणजे दूरवर कितीही सज्जन लोक बसलेले असले किंवा कोणत्याही दूर एखाद्या ठिकाणी सज्जन लोक जर बसलेले असेल तर त्यांचं रिप्रेझेंटेशन कोण करत असतं? तर त्यांचे गुण करत असतात. कारण एखादा व्यक्ती कुठेही राहत असला, जसं आपण इंडिया कंट्रीमध्ये घेऊया एखादा एक्झाम्पल, की एखादा चांगला मनुष्य किंवा चांगला व्यक्ती स्कॉलर आहे, तो प्रत्येक ठिकाणी आपल्या आजूबाजूच्या परिसरात अवेलेबल असेल असं गरजेचं आहे का? नाही. तो आपल्या कंट्रीमध्ये म्हणजे आपल्या देशामध्ये कोणत्याही ठिकाणी राहू शकतो, पण त्याच्या नावासोबत त्याचं जे नाव आपल्या समोर येतं तेव्हा ते का बरं येतं? कारण त्याचे गुण ते आपल्यासोबत रिप्रेझेंट होत आहे. तो व्यक्ती प्रत्यक्ष समोर आपल्या समोर नसतो, पण त्याच्यामध्ये असलेले जे गुण आहे ते गुण त्याला आपल्या समोर रिप्रेझेंट करत असतात. त्याचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे. केतकी गंध माग्राह्य स्वयमायाती षटपदाः. केतकी गंध माग्राह्य म्हणजे काय? केवड्याचं फूल, त्याला खूप छान असा सुगंध असतो. आता केवड्याचं फूल त्याला रिप्रेझेंट करणारा कोण असतं? त्याचा सुगंध रिप्रेझेंट करत असतो आणि त्याच्यासाठी म्हणून त्याच्याजवळ कोण येत असतं? तर स्वयमायाती षटपदाः. षटपदाः म्हणजे बीज, भुंगा जो असतो, बीज आपण ज्याला म्हणतो, तो भुंगा स्वतः त्या केतकीच्या फुलाजवळ म्हणजे त्या केवड्याच्या फुलाजवळ जात असतो. का बरं? कारण त्याला दूरवर पर्यंत त्या केतकीच्या फुलाचा सुगंध येत असतो, म्हणून तो भुंगा त्याच्याजवळ जात असतो. म्हणजेच काय?
सज्जन लोक कुठेही दूरवर राहत असले तरी त्यांचे दूतत्व म्हणजे त्यांचं रिप्रेझेंटेशन हे फक्त त्यांचे गुणच करत असतात. ज्याप्रमाणे केतकीचं फूल कुठेही असलं तरीही त्याचा सुगंध त्याला रिप्रेझेंट करत असतो आणि म्हणून षटपदाः म्हणजे जे भुंगे असतात ते त्यांच्यापर्यंत पोहोचतात. याच्यानंतर तिसरा श्लोक आहे भुक्त्वा तृणानि शुष्कानि पीत्वा तोयम जलाशयात दुग्धम यच्छन्ति लोकेभ्यो धेनवो लोकमातरः. आता सगळ्यात आधी आपण या कशाचा मीनिंग घेऊया. धेनवो लोकमातरः. धेनवो लोकमातरः म्हणजे काय. गाय ही लोकमाता असते. काय म्हटलेलं आहे. गाय ही लोकमाता असते. का बरं. भुक्त्वा तृणानि शुष्कानि म्हणजे काय. गाय फक्त सुका चारा खात असते. तिला खूप काही असं वेगवेगळे आपण फूड्स किंवा जे काही आपल्या घरी अन्न बनत असतं ते दररोज आपण चारत असतो का तिला स्पेशल देऊन नाही. तिला जेव्हा चरायला घेऊन जात असतात तेव्हा ती फक्त तिला जे वाटेमध्ये मिळेल जे काही तिला जंगलामध्ये मिळत असतं किंवा कोणत्याही एका ठिकाणी मिळत असतं ते सगळं ती खाते. सोबतच जर एखाद्या शेतकऱ्याकडे ती गाय असेल तर तो तिला नेहमी फक्त सुका चारा चारत असतो. सोबतच काय म्हटलेलं आहे पीत्वा तोयम जलाशयात म्हणजे ती जलाशयातलंच पाणी पित असते. जलाशय म्हणजे आता इथे पॉन्ड आपण म्हणूया. ती जलाशयातलंच पाणी पिते. आणि दुग्धम यच्छन्ति लोकेभ्यो म्हणजे तिला सुका चारा खायला मिळत असतो. सोबत ती जलाशयातलं पाणी पिते. या दोन्ही गोष्टी करून सुद्धा ती लोकांसाठी म्हणून काय देत असते. ती लोकांसाठी म्हणून दूध मिळत असते जे सगळ्यांच्या बेसिक नीड्समध्ये आहे. आपण डेली रुटीनमध्ये सगळ्यात जास्त आपण दूध सुद्धा वापरत असतो दररोजमध्ये. म्हणून तिला धेनवो लोकमातरः म्हणजे गाय ही काय आहे खरोखरच लोकमाता आहे. काय तिथे म्हटलेलं आहे पुन्हा की गाय ही सुका चारा खात असते जलाशयातला पाणी पित असते आणि या दोन्ही गोष्टी करून ती लोकांना दूध देते म्हणजे खरोखरच गाय ही लोकांची माता म्हणजे लोकमाता आहे. याच्यानंतर दिलेलं आहे यस्य षष्ठी चतुर्थीच विहस्य च विहाय च अहम कथम द्वितीया स्यात् द्वितीया स्यामहम कथम. आता याचा थोडासा अर्थ हार्ड आहे. काय म्हटलेलं आहे यस्य षष्ठी चतुर्थीच विहस्य च विहाय च. यस्य म्हणजे ज्याच्यासाठी विहस्य ही षष्ठी विभक्ती आहे विहाय ही चतुर्थी विभक्ती आहे. अहम कथम द्वितीया स्यात् आणि त्याचबरोबर अहम आणि कथम हे द्वितीया विभक्तीचे रूप आहे. त्या व्यक्तीची द्वितीया स्यामहम कथम म्हणजे अशा व्यक्तीची द्वितीया म्हणजे मी स्वतः त्याची पत्नी कशी हो. काय म्हटलेलं आहे की ज्या व्यक्तीसाठी विहस्य हे षष्टीचं रूप आहे विहाय हे चतुर्थीचं रूप आहे अहम आणि कथम हे द्वितीयचं रूप आहे अशा व्यक्तीची मी स्वतः द्वितीया. द्वितीयाचा दुसरा अर्थ होतो पत्नी. अशा व्यक्तीची मी द्वितीया कशी हो. आता याच्याशी रिलेटेड एक छोटीशी स्टोरी आहे की आपल्या इथे संस्कृतमध्ये एक तरुणी होती जिचं नाव होतं वेदवती. ठीक आहे. आता वेदवती ही संस्कृत ग्रामरमध्ये म्हणजे व्याकरणामध्ये थोडी पारंगत होती आणि तिचं ज्या व्यक्तीशी लग्न ठरलेलं होतं त्या व्यक्तीचं नाव होतं गौरांग. आता आपल्या भावी पतीची परीक्षा घ्यावी म्हणून त्याला ती काही रूपं देत असते की मला याचा आन्सर दे याची विभक्ती काय आहे हे तू मला सांग. म्हणून ती वेदवती जी असते ती गौरांगाला काय सांगत असते की विहस्य आणि विहाय हे कशाचे रूप आहे तू मला सांग. तर तो गौरांग काय करतो विहस्य कशाचे रूप सांगतो म्हणजे का बरं म्हणून तो षष्ठी आणि चतुर्थी सांगतो कारण गौरांगाला फक्त देव शब्दाचाच टेबल येत असतो आणि नॉमिनल आपण देव शब्दाचा जेव्हा टेबल म्हणत असतो तेव्हा षष्टीमध्ये देवस्य ही षष्ठी असते देवाय ही चतुर्थी असते देवम नुसार ही द्वितीय असते. आता गौरांगाला फक्त देवाचे टेबल माहिती असतो म्हणून तिने जे शब्द विचारले आहे त्याच्यावर तो काय आन्सर देतो. ती काय विचारते की विहास्यचं रूप काय आहे तर गौरांग काय आन्सर देतो देवानुसार षष्ठी आहे. विहायाची विभक्ती काय आहे तर गौरांग देवानुसार काय आन्सर देतो चतुर्थी आहे. मग अहम आणि कथम याची विभक्ती काय आहे तर गौरांग देव शब्दानुसार काय आन्सर देतो द्वितीया. मग तिला कळतं की ज्याच्यासाठी म्हणून चतुर्थी आणि षष्ठी हे विहस्य आणि विहायाचे रूप आहे किंवा प्रथम विभक्तीसाठी म्हणून अहम आणि कथम हे द्वितीयचे रूप आहे अशा व्यक्तीची मी द्वितीया म्हणजे ज्या माणसाला कोणत्याच शब्दांचे रूप माहित नाही आहे त्या माणसाची मी स्वतः द्वितीया म्हणजे मी स्वतः पत्नी कशी हो. म्हणजे एक प्रकारे इथे फक्त या श्लोकांमध्ये अव्ययांचा वापर करून वेदवतीने आपल्या भावी पतीला काही रूप विचारलेले आहे आणि त्या रूपांमधनं
म्हणूनच तिने स्वतःसाठी म्हणून एक क्वेश्चन तयार केलेला आहे की द्वितीया स्या अहम कथम, म्हणजे मी त्या व्यक्तीची द्वितीया म्हणजे पत्नी मी कशी हो. नंतर काय सांगितलेलं आहे, स्थानभ्रष्टाना शोभन्ते दंता केशा नखा नराहा इति विज्ञाय मतिमान स्वस्थान न परित्यजेत. म्हणजे काय, दात केस नख आणि माणूस हे जर आपल्या स्थानापासून दूर झाले तर ती कधीच शोभून दिसत नाही. काय म्हटलेलं आहे, दात केस नख आणि माणूस हे जर आपल्या स्थानापासून दूर झाले, आपल्या स्थानापासून म्हणजे जसं आपण हातांचे नख वाढवतो, नख वाढवत असताना जर एखादा नख तुटला तर तो आपला हात चांगला दिसतो का, नाही. आपल्याला सतत वाटत असतं की नाही माझे 4 बोटांचे नख वाढलेले आहे आणि एक तुटला असल्यामुळे तो चांगला दिसत नाही. म्हणजे त्यापासून आपल्या स्थानापासून जर ते दूर झाले तर ती त्या वस्तू किंवा ती गोष्ट चांगली दिसत नाही. त्याप्रमाणेच इति विज्ञाय मतिमान स्वस्थान न परित्यजेत. इति विज्ञाय म्हणजे काय, त्याप्रमाणेच बुद्धिमान माणसाने सुद्धा त्याला मिळालेले जे पद आहे किंवा त्याला मिळालेले जे स्थान आहे ते त्यांनी कधीही सोडू नये. म्हणजे जे स्थान किंवा जे पद त्याला मिळालेलं आहे ते त्यांनी कधीच सोडू नये किंवा असं वागू नये की त्याला ते स्थान सोडावं लागेल. का बरं, तर ज्याप्रमाणे आपले दात पडले किंवा केस पण थोडेफार जास्ती गेले किंवा टक्कल पडलेलं असेल किंवा मग नख जर हातापासून आपले दूर झालेले असेल ते त्या गोष्टीसाठी चांगले दिसत नाही. त्याप्रमाणेच बुद्धिमान माणसाने पण असंच कोणतं काम केलं की त्याच्या ते स्वभावाशी अनुरूप नाही आहे किंवा ते त्याच्या कामाशी अनुरूप नाही आहे तर तो त्या पदावर शोभून दिसत नाही. म्हणून इथे म्हटलंय की बुद्धिमान माणसाने सुद्धा स्वतःचे पद सोडून किंवा स्वतःला जे काही स्थान मिळालेलं आहे ते सोडून असं कोणतंही काम करू नये जेणेकरून त्याला ते पद सोडावं लागेल. आता या सगळ्या पोयममध्ये आपण स्टार्टिंगलाच बघितलं की आपण ही अव्ययमाला आहे. अव्ययमध्ये मी स्टार्टिंगलाच तुम्हाला सांगितलं की अव्यय म्हणजे काय, की ज्यात काही कोणताही बदल होत नाही असे शब्द म्हणजे अव्यय. तुम्ही ग्रामरचा जर व्हिडिओ बघितला असेल त्याच्यात अव्यय आपण घेतलेले आहे की ज्यात लिंग वचन पुरुष याच्यावर कोणताही फरक पडत नाही. ती वस्तू किंवा ते शब्द म्हणजे अव्यय असतात. तर या श्लोकांमध्ये काही अव्यय आलेले आहेत. आपण जर घेतलं की पहिल्या श्लोकांमध्ये बघा श्रोतुम आहे, वक्तुम, घ्रातुम, विहर्तुम, दातुम, द्रष्टुम, ध्यातुम आणि पातुम. ठीक आहे, हे सगळे अव्यय आलेले. आता हे अव्यय कोणते आहे, तुमंत अव्यय. या श्लोकमध्ये आलेले कोणते अव्यय आहे, तुमंत अव्यय. पहिल्या श्लोकमध्ये तुम्ही व्हिडिओ बघितला असेल त्याच्यात तुमंत अव्ययचं फॉर्मेशन मी दिलेलं होतं. धातू प्लस तुम हे जिथे येतं तिथे आपण तुमंत अव्यय असं तयार केलेलं होतं. यानंतर दुसऱ्या श्लोकामध्ये काय आलं आहे, आग्राह्य. आग्राह्य हा कोणता वर्ड आहे, ल्यब्यंत वर्ड आलेला आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या श्लोकामध्ये त्वांत अव्यय आलेले आहे. कोणते आहे, भुक्त्वा, पित्वा. हे काय आहे, त्वांत अव्यय आहे. त्याच्यानंतर चौथ्या श्लोकामध्ये जे गौरंग आणि विहस्य आणि विहायला षष्ठी आणि चतुर्थी विभक्ती म्हटलं होतं ते षष्ठी आणि चतुर्थी विभक्ती आहे का, नाही. ते काय आहे, विहस्य आणि विहाय हे लभ्यंत अव्यय आहे. ठीक आहे. आणि लास्टमध्ये विज्ञाय हा सुद्धा लभ्यंत अव्यय आलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये या पोयममध्ये सगळे धातू जे आहे ते अव्ययामध्ये वापरले गेलेले आहे. तर अशा प्रकारे आपली ही अव्ययमाला ही पोयम झालेली आहे. तुम्हाला समजली असेलच. थँक्यू.